नमस्कार मित्रांनो, चला स्टार्ट करूया आजचा टॉपिक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची कोणती मेथड? डिटर्मिनंट मेथड. बाबू आणि बाबी, डिटर्मिनंट म्हणजे काय रे? सिंपल साधं. तुला मारायच्या दोन दांड्या, या दांड्यांमध्ये असतात चार एलिमेंट्स. काय असतात? एलिमेंट्स नाही, नंबर असतात बापू. याला कसं करायचं सॉल्व? सिंपल, आपलं क्रॉस मल्टिप्लाय माहिती आहे ना, याने होणार याला मल्टिप्लाय, ए इंटू डी मधी मायनस देवाचं, याने कर याला मल्टिप्लाय सी इंटू बी किंवा बी इंटू सी. सिंपल साधा फंड आहे. असं ओ माय गॉड असं काही यात फील येत नाही आपल्याला. एक क्वेश्चन असतो जो तुम्हाला यावर्षी 2024-25ला आलं बघा बघा की ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट काय असते? ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. तर बाळांनो लक्षात ठेवा, हे काय अवघड नाही, यात क्लिअर समजतं. 2 रो 2 कॉलम मी बाळांनो इथे. तर या डिटर्मिनंटची ऑर्डर जी असते ती नेहमी असते किती? 2. यावर्षी म्हणजे 2025ला हा प्रश्न बाळांनो 1 मार्क्सला आलता MCQ मध्ये. चला जाऊया पुढे. सो सर्वांना समजलं की डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात. आता बघूया आपण काही क्वेश्चन जे पुस्तकातले पण आणि ते काही त्यातले जो बोर्डाला आलेले आहेत ते बघूया. सो बेटा फर्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला बाळांनो इथं, तर काय क्वेश्चन बघा, 2, 3, 4, 5 हे सप्टेंबरला आला बेटा प्रश्न. चला काय करणार सांगा बरं? तेच याने होणार याला मल्टिप्लाय 2 इंटू 5 बेटामध्ये मायनस साइन द्यायचं, नंतर याने करायचं याला बेटा मल्टिप्लाय. ए सुन्या 2 इंटू 5 10 मायनस 4 3 12. बापू 10 मधून कधी 12 जात नसतो, 12 मधून 10 जातो, तो आला 2 आणि साइन द्यायचं काय? मायनस. मुलं खूप बिंडोपणा करतात, येतात प्लस देतात, सोपं आहे. अरे असं नाही, वरून म्हणतात काय सर हा पेपर सोपा होता अख्खा लिहून काढला. हे असं लिहून चालत नसतं दादू. चला बघूया पुढचा क्वेश्चन. हा होता बेटा जुलै 2023ला आलेला प्रश्न. बघा काय होता क्वेश्चन? 3, 2, 4 आणि काय 5. चला बोला काय करणार? काय करणार? याने होणार याला मल्टिप्लाय मायनस याने करा याला मल्टिप्लाय, काय होणार? 3 इंटू 5 15 मायनस 4 2 जा 8 इक्वल टू किती? 7. चलो नेक्स्ट क्वेश्चन. दोनदा आलाय मॅडम क्वेश्चन. काय होता क्वेश्चन? अरे यार 5 3 सॉरी मायनस 7 मायनस 4. ओके चलो बोलो. आता थोडं सायन्समध्ये गोंधळ होणार आहे, होऊन द्यायचा नाही. बोला याने करा याला मल्टिप्लाय. काय बेटा बघा 5 इंटू मायनस 4 ब्रॅकेट कंप्लीट मधलं मायनस देवाचं, त्याला विसरू नकोस. ओके आता याने होणार याला मल्टिप्लाय मायनस 7 इंटू 3. चलो बोलो बेटा क्या हो जाएगा? 5 इंटू मायनस प्लस मायनस मायनस 20, हे मायनस साइन. 7 इंटू मायनस 3 प्लस मायनस 7 इंटू 3 मायनस 21. बेटा हे आलं मायनस साइन 20 मायनस मायनस प्लस 21 किती बोल बेटा? हे हुई साइन्स आर डिफरंट. बडे में से छोटा गयो, बडे का साइन आयो, द्यायची गरज नाही. समजलं का? खूप सोपं आहे हे. मुलं घाबरतात काय माहिती, येऊन जा क्रॅमर्स 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 क्रॅमर्स. अरे बापा हा आलता बाळांनो 2024ला आलेला प्रश्न. 5 मायनस 2 मायनस 3 आणि काय 1. हे बघू आपलं काम एकच आहे, बेसिक माहिती आहे नॉलेज आपल्याला करायचं. दॅट्स इट. बेसिक नीट ठेवा. 5 इंटू 1 मायनस साइन, ही मायनस 3 इंटू कोण रे बाळांनो? मायनस 2. काय होणार बेटा? 5 1 जा 5, हे मायनस देवाचं. पण इथं बघ ना मायनस मायनस प्लस 3 2 जा 6. सांग आता 5 मायनस 6 1. सब मारीन ना बापू. 5 मायनस 6, 5 मधून कधी 6 मायनस होत नाही. आपण 6 मधून 5 मायनस करतो म्हणजे हाला 1, म्हणजे या 6चं साइन द्यायचं काय? मायनस. का ते आपण उलट मायनस करतो किंवा मोठ्या नंबरचा आपण साइन देतो बाळांनो. ओके चलो या मायनस सॉरी. हां नेक्स्ट. हे असे क्वेश्चन आले की तुमचा गेम होतो, तुम्ही लईच घाबरतात. ओ सर ते दिसतं किती घाणेरडं. अरे ते दिसायला फक्त घाणेरडं आहे, पण ते घाणेरडं नाही. काम मात्र एकच आहे. काय बोलले आपले गुरुजी? याने याला करा मल्टिप्लाय 2 रूट 3 इंटू 2 रूट 3 मधी मायनस देवाचं, मधी मायनस देवाचं 2 इंटू 9
आता काय करायचं नीट ऐका बेटा, नंबरने करा, नंबरला म्हणजे बाहेरच्याने बाहेरच्याला करायचं मल्टिप्लाय. काय होईल रे, 2 × 3 6 × ऐका √3 × √3. सोन्या √3 × √3 म्हणजेच काय रे, √3 × 3 9, 9चं स्क्वेअर रूट 3, हा आला 3 मायनस 2 × 9 18. बोला 6 × 3 18 मायनस 18 = 0. किती सोपं आहे की नाही बाळांनो हे, मग का घाबरतात. चला जाऊया पुढे. हा आता जो एक्सरसाइजचा मेन माणूस होता कोणते बाबा, आपले क्रॅमर्स बाबा. हे क्रॅमर्स बाबा खूप महत्त्वाचे माणूस. का शिकतो आपण हे, तर लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची एक मेथड आहे. याच्या थ्रू आपल्याला बेटा काय होतं, 2 लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला समजणार आहे. चला स्टार्ट करूया, समजून घ्या. हे काय एवढं अवघड नाही बाळांनो. एकच मिनिट हा. चलो, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. हा रूल काय ते पहिले पूर्ण ऐकायचं. स्टेप नंबर 1, याच्यामध्ये स्टेप नंबर 1 पहिले फाइंड करायचा डी. कसं करतात काय करतात सांगणार आहे, डोंट वरी. नंतर फाइंड करायचा dx. परत सांगतोय मुलं असं लिहितात, असा नाही येतो हा x आहे ना त्याच्या खाली. नंतर लिहायचा dy. ओके, नंतर x फाइंड करायचा कसा, dx/d आणि y फाइंड करायचा dy/d. अंडरस्टँड. पहिल्यांदा d, नंतर dx, नंतर dy. मग xच्या वेळेस dx वरती d आपला मेन माणूस आहे तो खाली लिहायचा. yच्या वेळेस d तर खाली असणारच आहे, वरती कोण लिहायचा dy. चला बघूया एक्झाम्पल. बघा नीट. स्टेप नंबर 1, तुमचे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्येच असले पाहिजे. सर स्टँडर्ड फॉर्म काय होता विसरलो. अरे दाद्या, अगं दादी, हा असतो तुझा स्टँडर्ड फॉर्म. एक्सचा कार्यकर्ता, वायचा कार्यकर्ता बरोबर कोण, कॉन्स्टंट. मग आता बघा स्टेप नंबर 1 लिहितो मी. इथे लिहायचा पहिले कोण डी, मग लिहायचा कोण dx, मग लिहायचा कोण dy. कसं लिहायचं गुरुजी सांगा बरं. याला 2 वेज लिहायचे. मी तुम्हाला दोन्ही वेळी सांगून बघेल, तुम्हाला जो आवडला तो लक्षात ठेवा. चला सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, डी म्हणजे कोण, एक्स आणि वाय. कोण, एक्स आणि वायचे कोइफिशियंट. नाही आवडला, लेकरं सांगा बरं. इथं एक्सचं लेकरू किती वेळांनो 3. इकडे वायचं कोण होता -4. साईनचं घ्यायचं बेटा. एक्सचं कोण लेकरू बेटा 4, वायचं कोण बेटा +3. कळालं. हे बघा आता हे झाले एक्सचे लेकरं आणि हे असतात वायचे लेकरं. कोणाचे लेकरं हे, एक्स आणि वायचे. आता कोण हवाय तुला, dx हवाय की नाही. मग dxच्या वेळेस एक्सला बंद करायचं. कोणाला बंद करायचं, 2 मिनिटं. हे बंद करायचं ना, डायरेक्ट बंद होऊन गेलं. हा याला बंद करायचं. बंद केलं की उरलेला वाय जो आहे, नाही आवडलं खाली बघ डी भारी म्हणूनसाठी डी कडे यायचं. dxच्या वेळेस याला बंद करायचं. ज्याला बंद करतो त्यांच्या ऐवजी यांना लिहायचं कॉन्स्टंटला. कोणाला लिहायचं, कॉन्स्टंटला. याला बंद केलं, हे आले आपले कॉन्स्टंट. हे आपले कार्यकर्ते असेच. सेम dy-च्या वेळेस डी कडे आलो. आता वायचे बंद केले म्हणजे एक्सचे लिहून घेतले. मास्टर का बोलला, ज्याचे बंद केलं त्यांच्या ऐवजी कोण आलं, 10 आणि 5. समजलं. हे बघा सिंपल आहे पण सांगतो मी. dxच्या वेळेस एक्सचे लेकरं गेले सुट्टीवर, त्यांच्याऐवजी मी बोललो कोणाला कामाला 10 आणि 5ला. dy-च्या वेळेस वायचे लेकरं गेले कामावर, म्हणजे एक्सचे लेकरं काम करत होते, वायचे गेले कामावर सुट्टीवर, त्यांच्या ऐवजी कोणाला बेटा कॉन्स्टंट. समजलं. चला सॉल्व करूया बेटा ते पुढे. चला हे 2 मिनटं मी तिला घाण झालं. 1 मिनटं बेटा. तुरु बोलो बेटा बोलो. 2024चा प्रश्न सोन्या. हा बोला. 3 × 3 9 -9. 4 × -4 -16. बरोबर की नाही. -+ 16 किती बनलं हे 25. चला बोलायचं का होईल
10 into 3 30 minus sign. 5 into minus 4 minus 20. 30 minus minus plus 20 is equal to what? 50. चला बोला dy काय बेटा आता 3 into 5 15 minus sign. 4 into अबे मायनस देवाचं बरं का विसरशील नाही तर हां 4 into 5 40. चल बोला मग किती होईल 15 15 minus 40 होणार नाही 40 minus 15 25 विथ आलं कोणतं साईन मायनस साईन. ओके चलो आता कोण हवा बेटा आपल्याला एक्स हवा आहे. मग सांगा बरं काय करणार बाय क्रॅमर्स रूल. कसं एक्स बरोबर काय dx अपॉन डी. चला किती बेटा dx आपले dx होता बेटा आपल्याकडे 50 अपॉन डी किती बाळांनो कहा गया हा 25. फिर 25 वन जा 25 टू जा 50. चला y कसं काढणार dy अपॉन डी किती बाळांनो dy -25 अपॉन 25 इज इक्वल टू -1 म्हणजे तुमचा x, y बेटा काय बनला आपला 2, -1. ते सोपं आहे का नाही क्रॅमर्स रूल 2 किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन येत असतात. चला अजून एक क्वेश्चन बघूया असं तुम्हाला अजून खूप चांगल्या प्रकारे समजेल पण समजल्यानंतर याची प्रॅक्टिस करणं तेवढंच गरजेचं आहे. चलो हा तुमच्या एक्सरसाइजचा प्रश्न आहे बाळांनो. चला बोला फर्स्ट स्टेप काय हे आपले गिवन इक्वेशन कोणते गिवन इक्वेशन्स काय होते बेटा ते x + 2y = -1 2x - 3y = कोण 12. चला पहिले कोण लिहायचा डी म्हणजे कोण x आणि y चे लेकर. चला सांगा x इथं लेकरू किती बेटा 1 हा आला 2 हा किती बेटा 2 हा किती आला 2 मिनिटं हा आला 2 हा आला 2 हाला -3. चला बोला मग dxच्या वेळेस काय करायचं पहिल्याला बंद करायचं आणि यांना रिप्लेस करायचं कशाने कॉन्स्टंटने. हे आलं किती बेटा आपल्याकडे हां बोला काय झालं ते 2 आणि कोण -3 करेक्ट का. याला बंद केलं आणि त्याला मी रिप्लेस केलं कशाने कॉन्स्टंटने. ओके चलो 2 मिनटं ये कहा जा रहा है तो बीच में आ रहा है. हां चलो आता डी वायच्या वेळेस काय रे सर सोन्या डी कडे आला वाय वाला म्हणजे हे होते वायचे लेकरं यांना बंद केलं मग एक्सचे लेकरं लिहून घ्या पहिल्यांदा हे आले लिहून घेतले. ज्याला बंद केलं त्यांना रिप्लेस केलं कशाने केलं रिप्लेस कॉन्स्टंटने. समजलं बेटा. चलो सॉल्व करूया आता. बोला कसं करतो आपण 1 into 3 1 into -3 मध्ये मायनस साईन 2 into 2 4 बोला बरं -3 - 4 -7 व्हेरी गुड. नेक्स्ट बाळांनो हां मायनस इंटू मायनस प्लस हां -1 into -1 +3 मध्ये आलं मायनस साईन 12 दुने 24 24. ओ सर 3 मधून हा मायनस होईल का नाही याच्यामधून याला मायनस केला 21 आला आणि हा होता मोठा याचा आलं साईन मायनस साईन. ओके आता व्हेरी गुड. चला बोला 1 into 12 मध्ये मायनस साईन 2 into -1 2 into -1 सोन्या नीट समजून घेत चाल बोल -2 इक्वल टू वॉट 14 हा आला कोण आपला dy. मग इथं लिहायचं छान बाय क्रॅमर्स रूल. काय बोला एक्स म्हणजे काय रे बाळांनो dx अपॉन डी. अबे लक्ष दे ना ते बघ अबे नंतर कर त्या मोबाईलमध्ये काय आहे साला बघतोय ना तू व्हिडिओ मग बघ ना. बघा dx अपॉन डी हे किती रे dx हां dx होता -21 डी रे बेटा डी होता -7 बेटा माइनस कॅन्सल 7 वन जा 7 7 3 जा 21 y इक्वल टू बेटा डी वाय अपॉन कोण डी वाय होता बेटा आपला 14 अपॉन डी किती बननो -7 म्हणजे हा किती बनणार सोन्यांनो बोला लवकर 7 वन जा 7 7 2 जा येईल कोणतं साईन मायनस साईन. सो x, y इक्वल टू 3, -2 समजलं की नाही.
चला पुढचा क्वेश्चन. 2023ला आलेला प्रश्न आहे. हा 2-3 मार्क्सला आला असं समथिंग. ऐकतोयस. आता यम यन आहे आणि मुलं काय करतात हे बघतच नाही. मास्टर का बोला डी लिहा, डी एक्स लिहा, डी वाय लिहा, एक्स काढा, वाय काढा. असं नाही बापू. कधी पण ना प्रश्न नीट वाचत जायचा मगच सोडवायचं. चला इथे जर पाहिलं हे बघा बेटा, हे होते तुमचे गिवन इक्वेशन्स. काय होते बेटा इक्वेशन्स? 4m + 6n = 54. नेक्स्ट 3m + 2n = 28. चला सांगतोस आता मला तू. सगळ्यात पहिले फाइंड करायचा कोण? डी. बाळा बाळा समजून घे जा राजा, घाई नको करू. हां बोल. डी म्हणजे काय आता? आता इथं कोण आहे? एम एन आहे. एम एनचे लेकर. व्हेरी गुड. चल एमचं किती लेकरू इथं? 4. एनचं कोण होतं? 6. इथं काय? एमचं 3. इथं कोण? एनचा 2. नेक्स्ट स्टेप बोला कोण? डी एक्स कसा लिहिणार सांग बरं तू आता मला. गलती से मिस्टेक. इथं कोण लिहिणार मी आता? डी एम, कारण इथं यम होतं. चला हे डी एमच्या वेळेस काय? याला बंद करायचं, याला लिहून घ्या हवं तर. ज्याला बंद करतात त्यांच्या ऐवजी कोण लिहायचे? आपले कार्यकर्ते बिनकामाचे. ओके. त्यानंतर बाळा डी एनच्या वेळेस परत डी कडे आलो. डीचा आता हा बंद केला, पहिला लिहून घेतला. ज्याला बंद करतो त्यांच्या ऐवजी कोण लिहायचे? आपले कार्यकर्ते. अंडरस्टँड? ती सोपं आहे की नाही? चला सोडवा बरं. हां बोला. 4 × 8 मायनस साईन. 3 × 6. व्हेरी गुड. सांग सांग. बोल बोल. अरे बोल, अरे बोल रे, नको लाजूस. 8 - 18 -10. सोर हे बरं आहे. नाही सोन्या, याच्यातून आपण हा मायनस करू, पण मायनस साईन दे, कारण हा बडा आहे, हा मोठा असतो दादू. चला आता बघूया डी एन. बोंबला बोंबला बे, बोला ना. 54 × 2. व्हेरी गुड. 108 मायनस 28 × 6. हे बघ भाऊ, मी एकदम स्पष्ट आहे. पाढे पाठ नाही ना यार, करून बघा मल्टिप्लिकेशन. शायनिंग मारत काय चुकून टाकायचं आणि मग आपल्या हातातले मार्क्स गमवायचे, याला सेन्सच नाही. चला करूया आपण. 28 × 6 बोला. 8 × 48 8. ए बाबा 8 हाला 4. 8 दुने 16. 16 4. 16 4 20. किती? 128. मग हा आला बेटा आपला 128. बोला याच्यातून हा मायनस होईल का? नाही. यातून हा कर मायनस. किती झालं? -20. आता समज असेल. चलो व्हेरी गुड. आता काढूया कोण बेटा आपण? डी एन. चला बोला. 4 × 28 नाही माहिती. 28 × 4. 4 8 32. ओके. यू डोंट अंडरस्टँड मराठी. लेट अस टॉक इन इंग्लिश. चलो बोललो बच्चा. 4 8 32. 2 3 कॅरी. 4 2 8. 8 + 3 11 11 11 11 11. ओके. देन मध्ये काय बेटा? मायनस साईन. ओके. याने करेला मल्टिप्लाय. 54 × 3. 3 4 12. 2 1 कॅरी. 3 5 15. 15 + 1 16. हाला 162. आता बघ परत काय होणार सर? याच्यामधून हा मायनस होईल का बाळा? नो नाही, कारण हा माणूस मोठा आहे. मग काय कर? याच्यामधून याला करा मायनस. 162 - 112. बोला. 2 - 2 0. 6 - 1 5. 1 - 1 0. कितना आहे बच्चा? -50. मग राजा बाय क्रॅमर्स रूल. असं लिहायचं, छान लिहायचं सोन्या कधी पण. हां कोण? एम लिहायचा. घाईत इथं एक्स लिहायचा नाही. काय होईल एम आपला आता? डीएम अपॉन डी. चल किती बेटा डीएम? डीएम होता -20/d होता किती बेटा? -10. मायनस मायनस कॅन्सल. याचा विषय संपला. राहिला कोण? 2. सेम यन इक्वल टू काय बेटा? dn/d. dn होता किती बेटांनो? -50/10 मायनसवाला. ओके. नेक्स्ट 0 0 कॅन्सल. मायनस मायनस कॅन्सल. राहिला किती बेटांनो? 5. सो कॅन आय राईट m, n इक्वल टू 2,5 असं लिहायचं. हेज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज. आणि हे लिहायचं. समज मी आया बच्चो? चला बघूया अजून एक क्वेश्चन. आणि हां प्लीज एक रिक्वेस्ट बाळांनो, हे नुसतं बघायचं नाही,
हे समजून घेतल्यानंतर ना हे वहीमध्ये आपलं पेन घेऊन लिहायचं पण आहे. नुसतं लिहायचं पण नाही आहे, हे त्यानंतर एक रबुक घ्यायची आणि ते बघून समजून स्वतः दोनदा करून बघायचं. कारण तुम्हाला वाटत असेल ना तुम्हाला यायला पाहिजे तर तुम्हाला करावं लागेल, सोडून बघावं लागेल. ओके चला बघूया. ओ माय गॉड, सोपा प्रश्न आहे की रे भाज्यांनो. चला करूया सॉल्व. आता हे आपले कार्यकर्ते कोण, एक्स वाय वाले माणसं आपले, हे आले तुमचे गिवन इक्वेशन्स. काय बेटा, 6x - 4y = -12. नेक्स्ट 8x - 3y = -2. हे बघा याला एक पर्याय सिंपल, याला 2 ने डिवाइड होते, करून घ्या. नाही आवडत आहे तसं सोडूया. चला सोडूया बाळांनो. बोला बाळांनो इथं कोणी फर्स्ट अपॉन डी काढावर काय होईल, डी बे मास्तर. कसं लिहायचं डी, सांग सांग जाऊवर, सांग सांग सांग. एक्स वायचे लेकर. इथं कोण आहे 6, इथं कोण आहे -4, इथं कोण आहे 8, इथं कोण आहे -3. चल बोल, 6 × -3 -18 हे मायनस साईन. 8 × -4 -32. काहीच करायचे नाही बेटा. -18 हा मायनस प्लस 32. सांग 32 मधून जर आपण केले बाळांनो 18 कॅन्सल तर किती होतं बाळांनो, 14, 16, 14. व्हेरी गुड, प्लस 14. अंडरस्टँड. चलो नेक्स्ट फाइंड करूया कोण, डी एक्स. बोला डी एक्सच्या वेळेस डी कडे यायचं, एक्स वाल्याला बंद करायचं. ज्याला बंद करतो त्यांच्याऐवजी कोण लिहायचे, कॉन्स्टंट. -12 -2 हे आपले दोन लेकरं लिहून घेतले. डी वायच्या वेळेस काय करायचं सांग बरं पटकन. आता डी वायच्या वेळेस डी कडे यायचं, वायचे लेकरं बंद करायचे, एक्सचे लेकरं लिहून घ्यायचे. ज्याचे लेकरं बंद करतो त्यांच्याऐवजी कोण लिहायचं, कॉन्स्टंट. हो की नाही बाळांनो. चला बोलूया, सॉल्व करा वेळा. आता 1 बाय 1 फास्ट. हां बोला. मायनस प्लस 12 3 जा 36 हे मायनस साईन, 4 2 जा 8. बोला 36 - 8 26 2 28. हा आला आपल्या बाळांनो कोण, डी एक्स. चला बोला डी वाय बद्दल काय बोलता, 6 × -2 प्लस मायनस 6 2 जा 12 मध्ये मायनस साईन, -12 × 8 हे आलं मायनस साईन. 12 8 96. मी बोललोय नाही जमत गावठी पद्धत, पण चुकू नकोस. एक जरी चुकलं की विषय संपला, मार्क गेले. ओके बोला. हे -12 मायनस प्लस. बघ आता 96 मोठा आहे आणि त्याला प्लस साईन आहे, तर 96 मधून 12 मायनस करायचे. 6 - 2 4 हा आला 1 नसेल रे, काय पण रे गुरुजी. 9 - 1 8 हा आला बेटा 84. हा आला आपला कोण, डी वाय. आता कोण हवंय बाळांनो, सॉरी हां आता मला हवा आहे कोण, एक्स आणि वाय. सो बाय क्रॅमर्स रूल. बोला बरं काय होईल, एक्स = वॉट, डी एक्स अपॉन डी आणि वाय = वॉट, डी वाय अपॉन डी. चला सांगा बरं, एक्स = किती बाळांनो आपण डी एक्स होता 28, डी होता 14, तो होता 84. 28 आणि 14. चला बोला 28/14 आणि y = वॉट, 84/14. कॉमन सेन्सचा पाड आहे, याच्यात डबल आहे बघा. 14 × 14 14 2 जा 28. अंडरस्टँड सोन्यानो. बाबा लक्ष देत जा. 14च्या टेबलमध्ये 84 आहे का, हो. 4 4 जा 16. बघ करून बघ. नाही 6 4 जा 6 करून बघ. 6 4 जा 24, 2 कॅरी 6 1 जा 6 प्लस 84. 6 नंबरला आला म्हणून हा आला आपला वाय. समजलं काय, ते खूप सोपं आहे. फक्त बाळांनो ते नीट समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुझा प्रॉब्लेम काय माझ्यासोबत, शांत राहा. चलो पुरी बाबा. क्वेश्चन शक्यतो बाळांनो क्रॅमर्स रूलचे 1 मार्क्सला प्रेफर करतात, MCQ ला प्रेफर केला जातो कधी कधी. मॅक्झिमम टाइम्स MCQ किंवा 1 मार्क्स, लेट 2 मार्क्स. एखाद्या वेळेस वाटलं की चल बाबा आपलेच पोरं देऊन टाका, तेव्हा ते देऊन टाकतात. हा होता 2020चा क्वेश्चन जर बेटा नीट वाचला. ॲक्च्युली MCQ बाळा जनरली आय थिंक सो. फॉर सायमल्टिप्लिकेशन इन द व्हेरिएबल एक्स अँड वाय, इफ dx दिला होता बाळांनो बघा, dx दिला होता 25,
dy दिला होता 40 आणि डी पण दिला होता की 5. क्वेश्चन होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. हे तर भाई ऐसेच करलं घ्या. बोलो एक्स म्हणजे काय, डी खाली वरती कोण लिहायचा, dx सांग किती dx 25 किती डी 5. पाच आता टेबल माहिती असेल, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 25 खतम. एक मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके नेक्स्ट 22 2022 आलेला बोर्डाला प्रश्न बघा कसं होतं बघा बरं. dx दिलाय dy दिलाय डी पण दिलाय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y. अरे सोन्या येतो ते रे बाई आता खेळे बेटा, सांग सांग अरे सांग रे. हा डी आला खाली तर वरती कोण लिहायचा dy. सांग काय बेटा dy आपल्याकडे -63/7. बोल हे -7 9 63. काय होतं मराठीतले पाढे खूप चांगले वाटतात. ते 4 1 4 4 2 16 आपलं 4 1 4 4 2 8 4 3 12 असो. आय होप फॉर द बेस्ट की तुम्हाला सर्वांना ग्रॅमर्स रूलचे क्वेश्चन्स आणि येणारे एक्झाम्पल जे बोर्डला कसे येतात ते तुम्हाला समजले असेल. आय रिक्वेस्ट टू यू चांगली प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच. आणि हो आवडला तर बघा ते काय असतं ना लाईक सबस्क्राईब वगैरे ते करा, असं काही कंपल्सरी नाही. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर